सखी सावली काव्यांजली। प्रीतम, अरे आई, अरे अरे काय करतोयस हे तू? थालीपीठ खातोय। अमेझिंग केलं माहितीये का? मला आधी वाटलं की तू केलंस थालीपीठ, एवढा वास आला, नंतर कळलं पुष्पांजलीने केलंय। काय केलंय माहितीये? कोण प्रीतम? अरे तुझी तब्येत बरी नाहीये ना? हा असं ऑइली ब्रेकफास्ट कशासाठी खातोयस तू? हे बघ, तुझ्यासाठी छान हेल्दी ओट्स बनवून आणलेत, हे खा, ते ठेव। आहे ग, हे असं समोर असताना ओट्स खायला सांगतेस मला? प्लीज आई, गेले काही दिवस मला असं ते पेशंट असल्यावर की फिलिंग येते, मी खरोखरचा पेशंट व्हायचो। आई मी नाहीये पेशंट, तुला माहिती आहे, मी बरा आता। मला एकदा खाऊ दे ना, मी एकदा हे फक्त शेवटचं संपवतो, मी नंतर तू सांगशील ते खाईन, ओके? प्रॉमिस। वर का हो पुष्पांजली, तुम्ही का उभे आहात? द्या ना 2 अजून। आईशी मी बोलतो ना, काय टेन्शन नाही। पळा पळा पळा। यांनी क्रेडिट कार्डवर घेतलेलं कर्ज लवकरात लवकर फेडावं लागेल। आणखी काही वाईट घडायच्या आत काहीतरी व्यवस्था करावीच लागेल। ऑफिसमध्ये प्रयत्न केलेत, पण त्याची काही खात्री नाहीये। आणि लगेच पैसे हवे असतील तर एकच मार्ग आहे, दागिने। हो, दागिने गहाण ठेवावे लागतात, तेच करावं लागेल आता। दागिने कुठे गेले? मधुराताई, 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 हो एवढं काय दचकलात? काही विचारत होतात का? मधुराताई, तुम्ही काही नाही बोललात ना तरी एक आईच दुसऱ्या आईचं दुःख समजून घेऊ शकते। तुम्ही प्रीतमरावांसाठी एवढ्या प्रेमानं नाश्ता केलात, तो त्यांनी न खाता अंजलीने केलेलं थालीपीठ खाल्लं म्हणून नाराज आहात ना? कसं आहे ना मधुराताई, काही गोष्टी न पाहता सुद्धा समजतात हो मला। अहो मगाशी प्रीतमराव जाता जाता थालीपीठाबद्दल काहीतरी बडबडत गेले, त्यावेळी अंजलीच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहिला ना, तेव्हाच मला समजलं। मधुराताई, खरं तर मी ह्यात पडायला नको, पण काय करू, तुमच्यासाठी ना जीव तुटतो माझा, म्हणून बोलावं लागतं। जाऊ दे, जाऊ दे, कसं असं दुर्लक्ष करू नका मधुराताई। तुम्ही हे असं दुर्लक्ष करताय ना, म्हणून ते अंजलीचं फावतंय।
तुम्ही तुमच्या मुलाला बरं वाटावं म्हणूनच प्रीतम आणि अंजली यांना लांब ठेवताय की नाही? पण बघा ना, प्रीतमराव दिवसेंदिवस अंजलीच्या जास्तच जवळ येत आहेत. तरी बघा ना, प्रीतमरावांना त्यांचं लग्न आठवत नाहीये. विचार करा, ज्या दिवशी त्यांना त्यांचं आणि अंजलीचं लग्न आठवेल तेव्हा तर मधुरताई, मी जरा बाहेर चालले होते, म्हटलं तुम्हाला विचारावं, तुमच्यासाठी काही आणायचंय का? चला, घाव वर मी लागला, माझं काम तर झालं. बाबा हे बघ, कुठेच नाहीये. मी याच्यात पण सगळीकडे बघितलं, इथं पण बघितलं. मग मी हे पण उघडून बघितलं, याच्यात सुद्धा काही नाही बाबा. सगळं बघितलं बाबा, कुठेच नाहीये दागिने. काव्या, अगं मला सांग, तू बँकेच्या लॉकर मध्ये ठेवलेस का? नाही बाबा, दागिने घरातच होते, इथे कपाटात ठेवले होते मी. अरे मग कुठेस? तू तू मीनाक्षीला विचारलेस? नाही बाबा, आई घरात नाहीयेत, बाजारात गेल्यात त्या. अरे तुमच्या खोलीच्या कपाटातही दागिने नाहीयेत, मग गेले कुठे? काव्या, चोरीला तर गेले नसतील? चोरी? बाबा तू तू विश्वजितला? हो मीच. दागिने मीच चोरले. काय पुष्पांजली, काय करताय? काय सगळं असं एकट्याने का करताय काम? अरे एकट्याने कुठे, पोळ्या करायच्या राहिल्यात त्याच करते. बरं, एक काम करतो मी, थोडीफार मदत करतो ना तुम्हाला. सांगा. नाही नको तुझा. प्लीज नाही म्हणू नका. प्रीतम प्लीज. नाही. ठीक. ओके, सांगा काय करू? एक काम करतो, टोमॅटो चिरायला घे. एक सेकंड. मला हवंय, थांबा. बस 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 बस. असंच म्हणायचं असेल ना तुला? नाही, तसंही नीच, वाईट, बेजबाबदार मुलगा तर आहेच. हो आहे ना, म्हणून दागिने मी चोरलेत. काही बरोबर नाही. तुम्हाला काही हवं असेल तर मला सांगा, मी चोरतो आपल्याच घरातून आणि तुम्हाला देतो. चालेल? अहो तसं नाहीये, दागिने ठेवले होते कपाटात, ते मिळत नाहीये, तेच मी बाबांना सांगत होते. बोलायचं नाही, काहीही बोलायचं नाही. कसं आहे, या घरात जे काही वाईट होतं ते माझ्यामुळेच होतं ना. मीच करतो ना सगळं. हो मीच करतो. बाबा तुम्ही एक काम करा, तुम्ही ठरवून टाका, मेरा बेटा चोर है असं ठरवून टाका. नाही खरंच सांगतोय, ठरवून टाका. नाही कसं आहे, एकदा कानफाट्या नाव पडलं म्हणजे विश्वजित प्रभुदेसाई चोर आहे. नाही ऐका ना. काय ऐकू? मीच चोर आहे. काय झालं आता? कुठला विषय आहे भांडायला? बाहेरपर्यंत आवाज येतोय तुमचा. काय झालं? चला आता तर डायरेक्ट केसचा निकाल लागेल. आरोपी विश्वजित प्रभुदेसाई यांनी दागिन्यांची चोरी केल्याबद्दल यांना फाशीची शिक्षा ठोठावण्यात येत आहे. दागिन्यांची चोरी? हो. आई
काही नाही, कपाटात दागिने ठेवले होते ते सापडत नाहीये, ते मी बाबांना सांगितलं. दागिने मी घेतले. बघा, दागिने आईने घेतलेत. बाबा, अभिनंदन. का बेटा चोर नहीं है? अभिनंदन. आता पटलं? आता तरी पटलं का तुला? विश्वजीत, हे पैसे घे आणि ज्यांच्याकडून कर्ज घेतलं होतंस ना त्यांना नेऊन दे आधी हे पैसे. आई, म्हणजे दागिने गहाण ठेवून तुम्ही हे पैसे? योग्य तेच केलंय मी. आई, हे पैसे मी घेऊ शकत नाही. मी जर हे पैसे घेतले तर पुन्हा या घरात मी वाईट, निर्लज्ज, एकही काहीही पैसा कमवत नाही, बेजबाबदार मुलगा ठरेन. म्हणून मी हे पैसे घेऊ शकत नाही. की मी आउट ऑफ इट नाही आहे. सॉरी. आई, काव्या, दागिने या विषयावर मला काहीच बोलायचं नाही आता. होता का? बाय द वे, तुम्हाला ना एक कॉलेजचा किस्सा सांगतो. अहो, असे 101 कॅरेक्टर्स होते आमच्या ग्रुपमध्ये. आपण स्वभावाने सगळे चांगले आहेत आणि एकदम रॉयल आहे. बाय द वे पुष्पांजली, तुम्ही मला सांगितलं नाही, म्हणजे तुमच्या नवऱ्याबद्दल काहीच डिटेल्स नाही दिले. म्हणजे मला क्युरिओसिटी आहे, काय कसा दिसतो, स्वभावाने कसा आहे, सांगा ना. खूप चांगला आहे तो, दिसायला छान आहे, एकदम स्मार्ट, हुशार आहे. त्याला ना कलेची फार आवड, स्वभावाने खूप गोड आहे तो, माझं मन जपणार. मी कधी दुखी असेल तर माझ्या चेहऱ्यावर स्माइल कसं येईल यासाठी तो वाटेल तेवढे प्रयत्न करतो. सगळ्यांना सांभाळून घेतो, सगळ्यांची मनं जपतो. तो खूप वेगळा आहे, खूप चांगला आहे तो, खूप. क्या बात आहे. म्हणजे थोडक्यात माझ्यासारखं. करेक्ट. अच्छा, म्हणून तुम्हाला मला बघितल्यावर तुमच्या नवऱ्याची आठवण येते. आत्ता कळलं. आय सी. चांगली गोष्ट आहे. ऑलमोस्ट सगळं झालेलं. इकडे बघा, काय काय करून ठेवलंय. एक मिनिट थांबा. आता बेटर आहे. प्रीतम, तू जा, आराम कर. इथे तुला बघितल्यावर मधुरा मावशी मला ओरडते. प्लीज तू जा. ओरडतील म्हणजे? काही नाही, तू जा ना प्लीज प्रीतम.
मी करते, थोडंसंच आहे काम. ओके, नक्की. हो. हॅलो अक्काई, कशी आहेस तू? मी बरी आहे, तू कशी आहेस? मी कळवते तुला तसं. पण तू काळजी घ्या लाडू. बरं मी ठेवते, करते तुला नंतर फोन. आणि तुला काहीही लागलं तरी मला फोन कर. हा हो अक्काई, बाय. बाय. उद्या नव्याने चुगल्या करणार आहेस का? ऐक नवरा कसा त्रास देतो, घरात कशा चोऱ्या होतात, हेच सांगितलं ना तुझ्या लाडूला. काय बोलताय तुम्ही? गेली 12 वर्ष संसार करते मी तुमच्या बरोबर. कधीच कुणापाशी चहाडी केली नाही. तुम्ही का ओळखत नाही का मला? तुला तर व्यवस्थित ओळखतो मी. हे बघा, मला अंजलीची काळजी वाटत होती म्हणून तिला फोन केला होता. उगाच वाद घालू नका माझ्याबरोबर. मी वाद घालतोय? तू माझ्या विरोधात आई बाबांच्या मनात काही ना काही भरते आणि तू म्हणते मी वाद घालतोय. तेवढा मला. मी असं काहीही केलेलं नाहीये विश्वजित. कपाटातून दागिने गायब झाले याबद्दल आई बाबांना मी काहीच सांगायला नको होतं का? आणि मुळात आई त्या तुमच्यावर जीवापाड प्रेम करतात हे नाही दिसत का तुम्हाला? त्यांच्या या वयात आपण त्यांची काळजी घ्यायला हवी, पण आपण त्यांनाच काळजी करायला लावतोय. माझे आई बाबा मी बघेन. तुम्ही बघत नाही आहात म्हणून मला बोलावं लागतंय विश्वजित. एकदा त्यांच्या जागी राहून विचार करा ना. अहो काल बाबांनी हात उगारला तुमच्यावर. चांगलं वाटलं असेल का त्यांना? आपला मुलगा आपल्या डोळ्यासमोर वाया जातोय, दारू पिऊन घरी येतोय. कुठल्या बापाला आवडेल हे सांगा ना. तुम्हाला अंगा खांद्यावर खेळवलंय त्यांनी. तुमची ही अवस्था बघून झोप सुद्धा लागली नसेल हो त्यांना. तुम्ही पळताय विश्वजित.
तुम्ही स्वतःपासून लांब पळताय. हो, एकदा तुमचा दृष्टिकोन बदलून आजूबाजूला बघा ना. एकदा आई बाबांच्या नजरेतून स्वतःकडे बघा. मला हे सगळं चांगलं दिसायला लागेल. कदाचित सगळं नीट करायचा मार्ग सापडेल तुम्हाला. प्लीज तुम्ही एकदा, प्लीज.